UPSCची मेन्स आता सुरू होते 21 तारखेपासून. आता जे पुढच्या वर्षी तयारी करतं अशा लोकांसाठी दरवर्षीच हा उपक्रम आपला आपण राबवतो. त्यातला हा उपक्रम जे आहे की ज्यांना पेपर लिहायचे पुढच्या वर्षीसाठी ते इमिजिएटली त्याच वेळेला लिहिणं आणि त्याचं तपासणं, मूल्यांकन आहे. असं एसेचं, इथिक्सचं, GSचं, सगळ्या पेपरचं, ऑप्शनलचं, याचं आपल्या क्लासच्या बाहेरच्या सुद्धा लोकांना बऱ्याचदा लिहायचं असं. क्लासचे तर सुरूच आहेत. अशा लोकांसाठी सुद्धा हे डायस, कारण ही सर्वांसाठी खुली परीक्षा आहे आणि त्याची एक नॉमिनल फी आहे. ज्यांना असं वाटतं की आपल्याला एनरोल करायचं आहे अशा लोकांनी नाव नोंदवा, किंवा क्लासचे पण जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नाव नोंदणी आवश्यक आहे. कारण एसेची ऑलरेडी एक बॅच आहे ती फुल झालेली आहे. एसेला नाव नोंदवायचं, दुसऱ्या बॅचला आपल्याला घ्यायला लागेल लिहायचं असेल तर. तुम्हाला एसे त्या दिवशी लिहिला जाणार आहे, शुक्रवारी जो आहे तो. शनिवारचे पेपर आपण रविवारी लगेच लिहून पाहणार आहे. त्या पुढच्या रविवारी असे साधारणतः सगळे ऑप्शनल आणि हे संपवायचं, त्याचं शेड्यूल केलेलं आहे. ज्यांना असं वाटतं की आपल्याला या मॉक टेस्ट दिल्याचा फायदा होईल, आपले क्लासचे असलेले किंवा क्लास नसलेले, तर त्यांनी ताबडतोब अप्रोच करा, त्याची नाव नोंदणी करून घेता येईल. पण महत्त्वाचा उपक्रम आहे, कारण टचेस सर कोणाला नाही, UPSC सर कोणाला नाही, तुम्ही कितीही केलं तरी. त्यामुळे ते प्रश्न पेपर सोडत आले पाहिजे. जसं आता शुक्रवारीच एसे पेपर होईल.